आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ वेरकर बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. या प्रकरणी येत्या 2 दिवसात चौकशी करून 8 मार्चला निर्णय जाहीर करण्याची विधानसभा अध्यक्षांची घोषणा. मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा डाव 109 धावांवर संपुष्टात. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे 47 धावांची आघाडी. भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला ते आज संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं ते म्हणाले. वाहतूक तसंच पायाभूत सुविधांचं नियोजन आणि जलव्यवस्थापन ही महत्त्वाची क्षेत्र असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. शहराच्या विकासाबरोबरच मानवकेंद्री विकासही सुनिश्चित केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विधानसभेत अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दिली होती. गोगावले यांनी याविषयी सांगितलं. जे वक्तव्य संजय राऊतनी केलेलं आहे ते संपूर्ण सभागृहाला केलेलं आहे, विधिमंडळाला केलेलं आहे आणि ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. आणि म्हणूनच सगळ्या सभागृहाने त्याची दखल घेऊन अध्यक्षांना विनंती केलेली आहे. परंतु आमची मागणी आहे की त्याला तातडीने ताबडतोब अटक करावी आणि त्याला जे शासन आहे ते करावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आमची मतं घेऊन जो तिथं खासदार झालाय त्याच्यात हिंमत असेल, त्याच्यात नीतिमत्ता असेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. ह्या विधानमंडळाला चोर मंडळ संबोधणं हा लोकशाहीचा घोर अवमान संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे केलेला आहे. त्यांनी आमची तर सभागृहामध्ये मागणी आहे की सगळे नियम जे काही विधिमंडळाचे आहेत ते लागू करून आज सभागृह संपायच्या आत संजय राऊतांना विधानमंडळाच्या कठड्यासमोर बोलवलं पाहिजे आणि तातडीनं त्यांना शिक्षा सुनावली पाहिजे. अशा पद्धतीची मागणी सभागृहामध्ये आमदारांनी केली. विधिमंडळाबाबत कोणीही असे उद्गार काढणं गैर आहे. मात्र कारवाईपूर्वी राऊत यांचं म्हणणं तपासून पाहण्याची गरज आहे अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मांडली. या प्रकरणी येत्या 2 दिवसात चौकशी करून येत्या 8 मार्चला पुढचा निर्णय जाहीर करू अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. सार्वभौम्य सभागृहाच्या घटनात्मक कारवाईवर प्रतिकूल परिणाम करणारी तसेच विधिमंडळातील सन्माननीय सदस्यांचा, संपूर्ण सभागृहाचा व एकूणच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान ठरत असल्याचे माझे प्राथमिक मत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सभागृहाच्या तसेच सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचा विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संविधानिक जबाबदारी आहे. सबब प्रकरणी 2 दिवसात चौकशी करून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन. अध्यक्षांच्या या घोषणेनंतरही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात येऊन गोंधळ घातला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधान परिषदेतही या मुद्द्यावरून गोंधळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज स्थगित झालं. विधान परिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ झाला. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा संपूर्ण विचार राज्यपालांच्या अभिभाषणातून मांडला असल्याचं भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या काळात राज्याचं अंशदान न दिल्यामुळे केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली होती. मात्र राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
नाशिक जिल्ह्यात गोंदिया औद्योगिक वसाहतीत जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत बॉयलरजवळ स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला असून तात्काळ अटकेची कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देऊ असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली असून त्याच्या अहवालातल्या शिफारसीनुसार कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. शाश्वतता आणि सर्वसमावेशक वाढ ही येत्या काही वर्षात देशाच्या विकासगाथेची वैशिष्ट्य असतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. पृथ्वी अधिक सुरक्षित आणि हरित करण्यासाठी भारत एकाच वेळी नवोन्मेष आणि संक्रमणाला महत्त्व देतो असं ते म्हणाले. ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघ, युरोप व्यापार आणि शाश्वतता मेळाव्याला संबोधित करत होते. भारत, युनायटेड किंगडम आणि भारत युरोपियन युनियन भागीदारी हे जगाला एक चांगलं वसती स्थान बनवण्याच्या जागतिक प्रयत्नातले दोन महत्त्वाचे घटक आहेत. शाश्वततेवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी सर्व व्यापार आणि औद्योगिक नेत्यांना केलं. उद्यापासून नवी दिल्ली इथं सुरू होणाऱ्या G20 परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेआधी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी G20 राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांबरोबर बैठका घेतल्या. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांच्याबरोबर त्यांनी द्विपक्षीय सहयोगासह अनेक विषयांवर विचारांचं आदानप्रदान केलं. त्याबरोबरच जयशंकर यांनी नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री जेफ्री ओनेमा यांच्याबरोबर आफ्रिकन संघ, दोन देशांमधल्या सरळ विमानसेवा, शैक्षणिक क्षेत्रात देवाणघेवाण आणि MV हेरॉइक या जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका आदी विषयांवर चर्चा केली. युरोपियन महासंघाचे परराष्ट्र मंत्री जोसेफ बोरेल यांच्याबरोबर युक्रेन युद्धावरही चर्चा केली. त्याचबरोबर मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सिलो एब्राड यांच्याबरोबर परस्पर सहकार्य आणि G20 परिषदेच्या अजेंडा निर्णायक पद्धतीने राबवण्याबाबतही चर्चा केली. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या होणार आहे. पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या आमदारांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. 2023च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा धोका संभवत नसल्याचं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ S. सेभान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्च ते मे या 3 महिन्यामध्ये दक्षिण भारत वगळता सर्वत्र सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक तापमान संभवत असल्याचंही ते म्हणाले. 2023च्या फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान 29.54 इतकं नोंदवलं गेलं. 1901 पासूनचं हे उच्चांकी तापमान आहे. फेब्रुवारी महिन्यात 68% कमी पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली. लार्सन अँड टुब्रो लिमिटेडसोबत 3,108 कोटी रुपये खर्चून 3 कॅडेट प्रशिक्षण नौका खरेदी करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. आज संरक्षण मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या स्वदेशी बनावटीच्या आधुनिक नौका 2026च्या नोव्हेंबरपासून सरकारी ताफ्यात दाखल होतील. ही नौका महिलांसह समुद्रातले अधिकारी कॅडेट्सना प्रशिक्षणासाठी सहकार्य करतील. तसंच आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी तैनात केल्या जाऊ शकतात. राजकीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं या नौका मैत्रीपूर्ण देशातल्या कॅडेट्सना प्रशिक्षणही देतील. या प्रकल्पामुळे 4.5 वर्षांच्या कालावधीत 22,50,000 मनुष्य दिवसांचा रोजगार निर्माण होईल, असंही संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं. G20 सुकाणू समितीची पहिली बैठक संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नाहयान यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली, ज्यात संयुक्त अरब अमिरातीचे अनेक मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. भारतीय G20 अध्यक्षांनी पाहुणा देश म्हणून सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्यानंतर 2023साठी संयुक्त अरब अमिरातीच्या G20 शिखर परिषदेच्या प्राधान्यक्रमांवर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं. या बैठकीत संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री G20 देशांचा सहभाग आणि योगदान तसंच परिषदेचे निर्णय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना बळकटी करण्यासाठी सुकाणू समिती सदस्यांमधील सहकार्य आणि समन्वयाच्या महत्त्वावर जोर दिला. शेख अब्दुल्ला यांनी संयुक्त अरब अमिरातीचे आणि भारतीय प्रजासत्ताक यांना एकत्र करणाऱ्या मजबूत आणि ऐतिहासिक संबंधांची प्रशंसा केली आणि G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी भारताच्या वतीनं केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली. भारतानं G20 अध्यक्षपद आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरात शाश्वत विकास आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या जागतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात देशाचं नेतृत्व अधोरेखित केलं आहे, असंही नाहयान यांनी म्हटलं.
G20 प्रक्रियेतल्या अमिरातीच्या सहभागाद्वारे इतर देशांसोबत जागतिक आव्हानांना तोंड देण्याच्या प्रयत्नात सहकार्य करायला उत्सुक आहोत, असंही नहायान म्हणाले. सर्वांसाठी समृद्धी आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे, यावर त्यांनी भर दिला. आर्थिक गैरव्यवहार करून देशातून पळून गेलेल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून त्यांच्याकडून चोरलेल्या मालमत्तेची वसुली करण्यासाठी आजच्या G20 समुदायाच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या बैठकीत विचारविनिमय केला जाईल, असं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. ही बैठक आजपासून 3 मार्चपर्यंत गुरुग्राम इथं होणार आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली. पक्षात फूट पडल्याचं आपण म्हटलं नाही किंवा कुठल्याही पक्षात आपण सहभागी झालो नाही किंवा नवा पक्षही स्थापन केलेला नाही. आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी आज केला. आम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नव्हता, त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहू नये असे आमचे मत होते, असं त्यांनी न्यायालयात सांगितलं. निवडणूकपूर्व आघाडी भाजपासोबत असताना निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करणं अयोग्य असल्याचं आमचं म्हणणं असल्याचं कौल म्हणाले. संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार विरोधी गटानं पूर्वीच्या पक्षावर दावा केला किंवा नवा राजकीय पक्ष स्थापन केला तरी काही फरक पडत नाही, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले. वस्तू आणि सेवा कर अर्थात GSTच्या माध्यमातून गेल्या महिन्यात 1,49,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज दिली. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा GST महसूल संकलनात 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात GST महसूल 1,33,000 कोटी रुपयांहून अधिक जमा झाला होता. सलग 12 महिन्यांसाठी मासिक GST महसूल 1,40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असंही मंत्रालयाने नमूद केलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 449 अंकांची घसरण झाली आणि तो 59,411 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 147 अंकांची घसरण नोंदवत 17,451 अंकांवर बंद झाला. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातल्या कथित अनियमिततेबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने आज राष्ट्रीय राजधानीत निदर्शनं केली. शाळा आणि धार्मिक स्थळांच्या जवळ दारूची दुकानं उघडण्याससुद्धा आपने मागेपुढे पाहिले नाही, असा आरोप भाजपचे दिल्ली प्रभारी बैजयंत जय पांडा यांनी यावेळी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिलेल्या मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या मंत्र्यांना केजरीवाल यांनी पाठीशी घातली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी ताबडतोब पद सोडलं पाहिजे, असं मत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी व्यक्त केलं. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आज ओपन सोर्स डिझीज मॉडेलिंग, भविष्यातलं रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर शाश्वत भागीदारी आणि सहयोगी आदी क्षेत्रात भारताबरोबर भागीदारी करण्याची शक्यता व्यक्त केली. गेट्स यांनी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद यांची या संदर्भात आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचं औचित्य साधून राज्याचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे अमरावती इथं जिल्हास्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कारितास इंडिया या संस्थेच्या सहकार्यानं हा महोत्सव भरवण्यात आला असून खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता 10वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. एकूण 5,033 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये अंतर ठेवलं आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत आज इंदूर इथं सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं भारतावर 47 धावांची आघाडी घेतली. भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निवड केली. मात्र भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. सुरुवातीच्या तासाभरातच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुनेमनची जादू खेळपट्टीवर चालली आणि भारताचे एक मोरे खराब फटके मारून बाद झाले. कर्णधार रोहित शर्माच्या अवघ्या 12 धावा काढून यष्टीचीत झाला. त्याच्या पाठोपाठ शुभमन गिल 21 तर श्रेयस अय्यर एकही धाव न काढता कुनेमनच्या गोलंदाजीवर बाद झाले. पुजारा आणि जडेजाही खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 4 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. या प्रकरणी येत्या 2 दिवसात चौकशी करून 8 मार्चला निर्णय जाहीर करण्याची विधानसभा अध्यक्षांची घोषणा.
मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा डाव 109 धावांवर संपुष्टात. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे 47 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.